जालना महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड. पहिल्या सभेत भाजपचे 3 तर शिवसेनेचा 1 सदस्य निवडला. उर्वरित 2 जागांबाबत पुढे निर्णय. जालना महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आज दिनांक 6 रोजी शुक्रवारी 12 वाजेच्या सुमारास महापालिकेची पहिली सभा पार पडली. या सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. या निवडीत भाजपचे सिद्धिविनायक मुळे, अर्जुन गेही आणि विनोद रत्नपारखे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली. तसेच शिवसेनेकडून अश्विन आंबेकर यांचीही स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. ही घोषणा महापौर वंदना मगरे यांनी सभेत केली. दरम्यान यापूर्वी अपात्र ठरलेल्या भाजपच्या 2 स्वीकृत नगरसेवकांच्या जागांबाबत पुढील काळात निवड करण्यात येणार असल्याचंही महापौरांनी स्पष्ट केलंय. महापालिकेच्या पहिल्याच सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड बिनविरोध झाल्यानं राजकीय वातावरणात चर्चा सुरू झाली आहे. मॅडम, काय सांगाल? आज सभा निवड झाली, काही सदस्यांची निवड करण्यात आली आहे आणि त्यांची नावं काय? आज जालना महानगरपालिकेतील पहिली सभा झालेली आहे. या सभेमध्ये स्वीकृत सदस्याचे नामनिर्देशन करण्यात आलेले आहे. श्री विनोद विठ्ठलराव रत्नपारखे भारतीय जनता पार्टीकडून, श्री अश्विन भास्कर आंबेकर शिवसेनेकडून, श्री सिद्धिविनायक वसंत मुळे भारतीय जनता पार्टी, श्री आनंद विश्वापा अर्जुन कबूलमल गेही भारतीय जनता पार्टीकडून स्वीकृत सदस्याची यांची निवड झालेली आहे. काही 2 अर्ज अपात्र झाले होते, त्यांची निवड नंतर होईल. दुसरा प्रश्न आहे, जालन्यातील सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प आहे तो रखडलेला आहे. महापालिकेकडे 16 कोटी रुपयांचा देण्याअभावी हा प्रकल्प रखडला. पूर्ण होण्यासाठी महापालिकेकडून काय पाठपुरावा केला जाईल? त्यासाठी नक्कीच पाठपुरावा होईल. सध्या आता ही बैठक झालेली. यामध्ये ज्या समित्या झालेल्या आहेत त्या समित्यातून स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण व विद्युत अशा सर्व विषयावर आम्ही नक्कीच पूर्ण जे जालना शहरातल्या समस्या असेल त्याच्यावर नक्कीच आम्ही पूर्ण काम करू. महानगरपालिकेत कोणकोणत्या समिती आज गठीत करण्यात? आज महानगरपालिकेतील गठीत केलेल्या समित्या ज्या आहेत, स्वच्छता व आरोग्य, पाणी पुरवठा व जल निस्तारण, आणि तिसरी शिक्षण व विद्युत, आणि चौथी बांधकाम व स्थायी समिती, महिला बाल कल्याण अशा समित्या आज गठीत केलेल्या आहेत. आणि प्रभाग समितीमध्ये 1, 2, 3, 8 सेंट्रल नाका व 4, 5, 6, 7 आझाद मैदान व 9, 10, 15, 16 डबल जिन व 11, 12, 13, 14 छत्रपती संभाजी उद्यान असे 16 प्रभागाचा 4 प्रभागाचा एक झोन असेल. याप्रमाणे ही झोन करण्यात येणार आहे.